अमरावतीत त्रिशूलच्या नावाखाली काहींकडून गुप्ती वाटप करण्यात आलंय। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी हा गंभीर आरोप केलाय। पोलिसांनी कारवाई करावी, ठाकूर यांची ही मागणी आहे। रोहिंगे बांगलादेशींच्या मुद्द्यावर कानाडोळा करण्यासाठी ठाकूरांचा हा डाव आहे। भाजप खासदार अनिल बोंडे यांनी ठाकूरांना प्रत्युत्तर दिलं। ठाकूरांना मुस्लिमांमधले बांगलादेशी रोहिंगे दिसत नाहीत। यशोमती ठाकूर यांनी डोळ्यावरची पट्टी काढावी आणि जागृत होऊन पाहावं, असा हल्लाबोल देखील बोंडेंनी केला। हे अक्षरशः या छोट्या छोट्या गुप्त्या आहेत आणि छोट्या छोट्या गुप्त्यांचं वाटप होत आहे। हे कोणत्याही हालतीमध्ये हे त्रिशूल नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्रिशूल कसं असतं हे आम्हालाही शिकवायची काही गरज नाही, पण स्वतः होम मिनिस्टर देवेंद्रजी असल्यानंतर असं अस्त्रांचं आणि शस्त्रांचं वाटप जर होत असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जर धर्माचं नाव दिलं जात असेल तर हे बिलकुल लोकशाहीसाठी आणि येणाऱ्या आपल्या देशासाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी हे बिलकुल घातक आहे। गांधारीला दुःशासन आणि दुर्योधनाचं क्रौर्य, त्याचे कटकारस्थान दिसत नव्हते आणि यशोमती ठाकूरला मुस्लिमांमधले रोहिंगे आणि बांगलादेशी दिसत नाही। कोण कोण लोक त्यांना रोजगारासाठी, राहण्यासाठी घरं भाड्याने देतात, रोजगारासाठी व्यवसाय उपलब्ध करून देतात, ते सुद्धा बाहेर येते। आणि त्याच्यामुळं कांगावा करण्यासाठी हे त्रिशूल जे आवश्यक आहे स्वसंरक्षणासाठी, आणि त्यामुळं यशोमती ठाकूरनी डोळ्यावरची पट्टी काढावी आणि जागृत होऊन पाहावं समाजामध्ये काय सुरू आहे।